फ्रेंड्स, गुड इव्हनिंग, शुभ संध्या. आपण आलो आहे आता पिठापुरमला आणि श्रीपाद श्री वल्लभ प्रभू दत्तप्रभू यांच्या मंदिराकडे निघतोय. तर चला आपण जाऊया मंदिराकडे. आता इथून मंदिराची वाट सुरू होते आणि चला आपण आता जाऊ मंदिराकडे. हे बघा, हां, आता हा जो रस्ता बघताय तुम्ही, हा मंदिरापर्यंत जातोय. गाव तसं छोटं आहे, रस्ते खूप संकीर्ण आहेत, आहे ना. पण देवस्थान जरी साधं असलं तरी इथलं महात्म्य, इथलं पुण्य आणि इथली शक्ती ही अमर्यादित आहे, अपरंपार आहे. या ठिकाणी पिठापुरमला येऊन जो मनेभावे दत्ताची पूजा करतो, त्याला आपलं साकडं देतो, तर कुणीही कधीही इथून खाली हात जात नाही. तर चला आपण आलो मंदिर परिसरात. बघा, ही पायवाट बघून तुम्हाला कल्पना येईल. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूजा सामग्रीची दुकानं आहेत आणि हा रस्ता मंदिरात जातो आहे. मित्रांनो, आपण आलो आहे मंदिरात. हे बघा, श्रीपाद वल्लभ प्रभू समोर बसून तुमचं स्वागत करतायत. हा इथे मंदिर परिसर सुरू झाला आहे. आता मी मंदिरात जाईन, ठीक आहे. हां मित्रांनो, आपण आता आलो आहे मंदिरात आणि बघा इथे गायनाचा कार्यक्रम सुरू आहे. दत्तप्रभूंच्या चरणी गायनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि इथे मराठी भाविकांचा खूप भरणा आहे. तुम्ही बघता आहात, मराठी गाण्यांचा कार्यक्रम सुरू आहे. हा मित्रांनो, बघा, हे दिसते मंदिर समोर. मित्रांनो, मंदिरात शूटिंग करायला अलाउ नाही आहे, तर दत्तप्रभूंचं दर्शन इथूनच घ्या, ठीक आहे. बघा, मंदिरात शूटिंग करणं अलाउ नाही आहे, त्यामुळे आता इथूनच घ्या दर्शन. हे दिसतंय तुम्हाला, श्रीपाद वल्लभ समोर विराजमान आहेत. बघा, दिसलं. मंदिरात शूटिंग करायची मनाई आहे, त्यामुळे आता आपण जवळून काही दर्शन तुम्हाला करू शकत नाही. पण हा पूर्ण तुम्ही बघता आहात, हा पूर्ण मंदिर परिसर आहे. बघा, आणि मराठी भाषिकांचा तिथे भरणा जास्त दिसतोय मला. तुम्ही आता जे मराठी गाण्यांचा कार्यक्रम सुरू आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल. आणि इथे लिहिलं आहे बघा, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी जन्मस्थान. हे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचं जन्मस्थान आहे, ठीक आहे मित्रांनो. तर चला, आता ते समोरचे लोक काही हटत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला दर्शन इथून अवघड आहे. आणि ठीक आहे मित्रांनो, चला बाय. तुमचा मित्र डॉक्टर संजय उत्तरवार, डायरेक्टर सारेगामा कल्चर ग्रुप, नागपूर, पुणे, मुंबई, तुमचा निरोप घेतो. बघू एकदा प्रयत्न करून जमतंय का. चला. पण मित्रांनो, अतिशय जागृत असं देवस्थान आहे. एकदा जरूर या, प्लॅन करा. काकीनाडा हे रेल्वे स्टेशन आहे आणि दक्षिणेत जाणाऱ्या सगळ्या गाड्या या काकीनाडावरूनच जातात. काकीनाडा गावापासून फक्त 20 किलोमीटरवर हे पिठापुरम आहे. तर तुम्ही रेल्वेने येऊन सुद्धा पिठापुरमचा
टूर करू शकता, दौरा करू शकता. रेल्वेने काकीनाडा स्टेशनला उतरायचं आणि तिथून 20 किलोमीटरवर हे देवस्थान आहे. चला मित्रांनो, मी तुमचा निरोप घेतो आता. तुमचा मित्र डॉक्टर संजय उत्तरवार तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.